हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक। शिवानी अग्रवालची आज चौकशी होणार। आईचं ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपीचं दाखवल्याचा पोलिसांना संशय। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालचं महाबळेश्वरमधील हॉटेल सील होणार। कारवाईसाठी जिल्हा प्रशासन हॉटेल परिसरात दाखल। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यास बाल हक्क न्याय मंडळाकडून परवानगी। आज 2 तास चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी। लोकसभेच्या 7व्या टप्प्यातील आज मतदान। 8 राज्यातील 57 जागांसाठी आज शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार। 7व्या टप्प्यात मोदी, आर.के. सिंह आणि अनुराग ठाकूरांसह 5 केंद्रीय मंत्री रिंगणात, तर कंगना रनौत, रवी किशन, पवन सिंह, काजल निषाद यांचीही प्रतिष्ठा पणाला। जे.पी. नड्डा, योगी आदित्यनाथ, लालू प्रसाद यादव आणि रवी किशन यांच्याकडून मतदान। राघव चड्ढा, हरभजन सिंहनेही बजावला मतदानाचा हक्क। लोकसभेच्या निकालाआधीच आज TV9 मराठीवर संध्याकाळी 5 वाजल्यापासून एक्झिट पोल आधी अमित शहांकडून पुन्हा 400चा दावा। काँग्रेसकडून एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय। पराभवापासून घाबरल्यानं काँग्रेसची पळ, शहांची टीका। तर एक्झिट पोलच्या चर्चेबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य, पटोलेंची माहिती। विधिमंडळाचे 10 जूनपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले। जुलैमध्ये अधिवेशन होण्याची शक्यता। मध्य रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकचा आज दुसरा दिवस। आज 534 फेऱ्या रद्द। लोकल उशिरानं सुरू। प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या सूचना। जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह 3घांना नोटीस। साताऱ्याच्या झाडांनी गावातील 620 एकर जमीन किरकोळ भावात खरेदी केल्याचा आरोप। 11 जूनपर्यंत चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या 3 दिवस आधी पुण्यातील इंदापुरात सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 66 रुपयांची घट। ऑइल मार्केटिंग कंपनीची घोषणा। व्यावसायिक गॅस आता 1629 रुपयाला मिळणार। राज्यातील धरणांनी तळ गाठला। फक्त 22%च पाणीसाठा। संभाजीनगर आणि पुण्यात सर्वात कमी पाणीसाठा। जलसंपदा विभागाची माहिती। मराठवाड्यात दुष्काळात 13वा महिना। तळ गाठलेल्या धरणांमधील पाण्याला दुर्गंधी। पाणी पिणं आणि वापरणंही मुश्किल। विदर्भातील 6 शहरातील तापमान 45 अंशावर। भंडाऱ्यात सर्वाधिक 46, तर नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोलीत 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। उष्णतेच्या तीव्र लाटेने दिल्ली होरपळली। नवी दिल्लीत उष्माघाताचे 41 बळी। मृतांमध्ये 25 निवडणूक कर्मचाऱ्यांचा समावेश। गाढवाचं लग्नमधील गंगी म्हणजेच अभिनेत्री प्रभा शिवणेकर काळाच्या पडद्याआड। पुण्यात उपचारादरम्यान 81 वर्षीय प्रभा शिवणेकर यांचं निधन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।